पांढरे ग्रीनली फार्ममध्ये आपले स्वागत आहे. मागच्या बॅगिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बॅगिंगच्या महत्त्वाबद्दल सविस्तर चर्चा केली होती. आज आपण बॅगिंग लावण्याचे आंब्याला बॅग लावण्याचा काय परिणाम मिळतो, काय रिझल्ट मिळतो ते आपण बघणार आहोत. आमच्या इथे असलेल्या 60 झाडांना कमीत कमी एक 2500 बॅग आम्हाला लागलेल्या आहेत आणि त्यानंतरही काही बराच आंबा बिना बॅगिंगचा म्हणजे जिथे त्याला ऊन लागत नाही त्याला आम्ही बॅग लावली नाही. बॅग लावल्यावर कसा फायदा होतो हे आता आपण इथे बघणार आहोत. हा या बॅगमध्ये एक आंबा आहे, तो मी तुम्हाला आता काढून दाखवतो. वाव, बघा अशी क्वालिटी ही आहे. ही जी आहे ही बिना बॅगनी येऊच शकत नाही. याच्यावर कुठल्याच प्रकारचा डाग नाही, कुठल्याच माणसाचा याला स्पर्श नाही आणि कुठल्याच प्रकारचा किड्या याला संसर्ग झालेला नाही, कुठल्याच प्रकारची बुरशी नाही, काहीच नाही. अशा प्रकारचा जर आपल्याला आंबा पाहिजे असेल तर बॅग लावल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता हा आंबा झाला की नाही झाला यावर आपण थोडंसं बोलूया. यावरचे जे बारीक बारीक छोटे डॉट्स असतात याच्यातला जर थोडासा अंतर वाढलेलं असेल, हे डॉट मोठे झालेले असतील म्हणजे समजावं की आंबा तयार झालेला आहे. आणि हे देठ थोडंसं आतमध्ये जाऊन हे खांदे याचे वर येतात, म्हणजेच त्याला तेव्हा आपण म्हणतो की आंब्याला पाड आलेला आहे. आणि ही जी चोच आहे ही थोडीशी बोथड होते, तेव्हा समजावं की आंबा तयार झालेला आहे. हा आंबा थोडासा व्हायचा आहे, अजून याला एक 4-5 दिवस अजून वेळ आहे, म्हणून याला आपण आता काही कट करू नाही. हा आंबा अजून व्हायचा आहे, त्यामुळे याला आता आपण परत बॅग लावून देऊ. पण आपल्याला आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकतरी आंबा मिळतो का? चला परत काही आंबे चेक करूया. इकडे आपण कुठे बघायचा? नाही, हा पण व्हायचा आहे. दुसऱ्या झाडाचा बघू. हे बघा, हे जसे आतले आंबे आहे याला ऊन लागत नाही, त्यामुळे याला आम्ही बॅगिंग केलं नाही. पण तरीही याची क्वालिटी एकदम चांगली आहे, कारण की याला डायरेक्ट सनलाईट मिळत नसल्यामुळे याच्यावर चकाकी वगैरे एकदम छान आहे. पण हेही आंबे अजून तयार व्हायचे आहेत. आंब्याला आता आंबा चेक करतोय तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की आंब्याला बॅगिंग करताना एक छोटीशी चूक आमच्या याने झाली. ती म्हणजे पहिला लॉट जो आम्ही बॅगिंग केली त्यावर आम्ही काहीतरी मार्किंग करायला पाहिजे होतं, जेणेकरून तो फक्त तेवढेच बॅग पहिले चेक करता आले असते. आता आम्हाला तशी मार्किंग नसल्यामुळे सर्वच बॅग चेक करावं लागत आहे आणि त्यापैकी बराच आंबा आम्हाला झालेला नाही दिसत आहे अजून पण. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बॅगिंग कराल तेव्हा पहिल्या लॉटवर काहीतरी मार्किंग करणे आवश्यक आहे किंवा वेगळ्या कलरची बॅग घेणे अतिशय गरजेचं आहे. बघूया हा झालाय का. हा आंबा झालेला आहे. याच्यावरचे डॉट्स एकदम छान खुललेले आहे, याचे खांदे पण वर आलेले आहे. त्यामुळे हा आंबा आपल्याला तोडून पिकवायला ठेवायला काहीच हरकत नाही. याला कलर पण थोडासा आलेला आहे येलोइश. हा आंबा आपण कट करून पिकवू शकतो. चला, आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला एकतरी आंबा मिळाला बरं का. परत भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये.